नमस्कार मंडळी, आमच्या व्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. गाइस देखो ना ये क्या है गाइस, देखो तो क्या है गाइस, ये क्या है, ये मेरे हो गाइस. देखो मैं क्या कर रही हूँ, हैप्पी होली किड से होली खेल रही हूँ गाइस. देखो देखो गाइस, देखो आलू पराठे बना रही हूँ गाइस. देखो अभी आटा मल रही हूँ गाइस, मैं आटा मल रही हूँ. देखो देखो सीधा नल के नीचे लगाना है और नल चालू करके ऐसे ऐसे करना है गाइस. समझ में आया गाइस, समझ में आया. ट्यूटोरियल चाहिए होगा देती हूँ मैं, रुको गाइस. पराठे की फर्स्ट स्टेप, हमारे यहाँ पे इसको आटा मळना कहते हैं गाइस. आपके यहाँ हमें क्या कहते हैं, हमें कमेंट करना करके जरूर बताना गाइस. देखो गाइस, देखो मैं क्या कर रही हूँ गाइस. मी काय करते तुम्हाला मी सांगते. हे मी पीठ मळलेलं आहे आणि हे काय आहे, बटाटा आहे आणि त्याच्यामध्ये मी मसाले टाकलेले आहेत, ते म्हणजे मिक्स नाही केले अजून. सो मला आता रिकामी चाळी बिलकुल करायला आवडत नाही, तर मी काय करते म्हणजे डायरेक्ट पिठामध्ये डायरेक्ट ते बटाट्याचं टाकते, कारण रिकामी चाळी मला नाही आवडत. आय डोंट लाईक रिकामी चाळी, सो दॅट्स वाय. म्हणजे आवडतात पण मग इतके नाही. म्हणजे लय आता किती वाजलेत माहिती का, 8:30 वाजलेत आणि 8:30 नाही, सॉरी 8:45 वाजलेत आणि माझं अजून काहीच झालेलं नाही. म्हणून आता लवकर लवकर खायचंय, म्हणून गिळायचं. मग मी आता डायरेक्ट हे असं मिक्स करून टाकली. देखो गाइस, देखो देखो पर ये भी अटक गया, रुको. बहुत तकलीफ हो रही है हे मळने में. देखो गाइस क्या है ये गाइस, मेरे डोके में आधीच क्यों नहीं आता गाइस. जाने दो गाइस, अभी करती हूँ फिर आपको दिखाती हूँ. सो अब तक के लिए रख देती हूँ मोबाइल. ओके, नमस्कार मंडी. मैंने कसम करके वो कर लिया है. देखो गाइस, देखो आप देख सकते हो गाइस, देखा. सो अब मैं वो लाती हूँ, फिर वो तवे पे ऐसे तुप में गरम करती हूँ, फिर आपको दिखाती हूँ कैसी है वो. ओके, वो अच्छे ही बनेगा ऑफ कोर्स, क्योंकि मैंने किया है गाइस. काम सोडून बघा काय करते हुशार. तर गाईज आता चकुली भाकरी बनवत आहे, तुम्हाला दाखवते बरं का. मम्मीने फोन केला होता की तिला यायला टाइम लागणार आहे, म्हणून मग मम्मी बोलली की भाकरी करा असं. पण मग मला तर येतच नाही, म्हणून मग हिलाच भाकरी करायला लावलंय. आता ही बघा करते इथे बिचारी. गाईच काय ते, तिने पहिले पण भाकरी केल्या आहेत, मग तिला नाही का प्रॅक्टिस आहे, पण मी कधी केलेलीच नाही ना. थांब बोल. आम्ही गावाला गेलो होतो ना, तेव्हा आमची वहिनी तिने मला सांगितलं होतं कसं करायचं. तेव्हापासून मी रांगोळी केली ती फर्स्ट टाइम. मला तू मग पिठावर बरं कशी बनवते आता भाकरी. तेव्हा मी पण केल्या होत्या, पण मला काही जमल्याच नाही. तिला बरोबर आल्या होत्या. म्हणजे तिने दिवस मागे पण एकदा नागलीच्या केल्या होत्या. आता बाजरीचं पीठ आहे, तर मग बोलली की आता बाजरीच्या भाकरी बनव असं. मग ते आता बनवतीये. बाईला हाताला खूप चटके बसतात गाई. तुमच्या सोबत माहिती का, दोनदा काय झालेलं आहे. म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा आम्ही व्लॉग बनवला होता, तेव्हा नाही का काय सांगता, बंद होऊन गेलो होते दोनदा.
बंदच होऊन गेलं होतं आणि आम्हाला वाटलं की चालूच आहे चालूच आहे. ते आपोआप बंद होऊन गेलं होतं आणि दोनदा आम्ही लय बोललो होतो त्याच्यामध्ये असं गाईच एक दूध दर्द पिढा आहे ती मला उद्या शाळेत जायचंय बाय चान्स म्हणजे झालं तर मी उद्या शाळेत जाईल. तुम्हाला माहिती का इतक्यात काय घडलं मी नाही का तिथं फोन ठेवला होता म्हणजे आमची खिडकी आहे अशी इथं एक खिडकी आहे तर मग मी नाही का खिडकीवर मोबाईल ठेवला होता तर ते राहिला आणि 1-2 सेकंद राहिला नंतर त्याचाच पडून गेला. तुम्हाला दिसेलच ब्लॉग मध्ये मी टाकल ते. आणि हे बघा आता हिच्या भाकरी आता बघा हिच्या भाकरी चालू झालेल्या आहेत तुम्हाला दाखवते. गाईज मला इतके येत नाही कशी बनवती बघून घ्या. जर तुम्हाला पण भाकरी आवडत असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा. एवढ्या मेहनतीने भाकरी बनवत होती आणि हे पहा त्या भाकरीच्या हालत काय लय वैताग येतोय. ते खूप मऊ गेलेले पीठ बधीरच आहे का मला लय राग येतो. तर मग आता ते करावे लागणार आहे कारण की माझी मम्मी आता बाहेर गेली ती लाईट लावतो आपण तर ते कसं ना यार ती भाकर उचलताना की फाटून गेली यार असं उचलमध्ये थांबू काय मला नव्हती वाटत आता मग कोणतं पीठ खाऊ दे आधी कारण की खूप एकदम मऊ झालेली एक करून बघते मग नाही का मी करते ना पहिली दे मी 5 आई पण करते